और कुछ लोगों को हम सुनना भी चाहते हैं। इसी क्रम में सबसे पहले मैं परमादरणीय हमारे आमदार श्री नरेंद्र जी पवार से निवेदन करूंगा कि मुन्ना पंडित जी को संक्षिप्त में शुभेच्छा दें। परमादरणीय नरेंद्र जी पवार। श्री रामचरण पंडित मेमोरियल ही बॅडमिंटनची टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती आणि या टूर्नामेंटला खूप चांगला प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि त्यांना आज या ठिकाणी प्राइज देण्यात आलं। शेवटचं जे प्राइज देण्यात आलं ते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर विजयभाई पंडित यांना देण्यात आलं। तुम्ही त्यातनं देखील प्रेरणा घेतली आणि मी ठरवलं की पुढची टूर्नामेंटला मी देखील बॅडमिंटनच्या या स्पर्धेमध्ये भाग घेईल आणि मी पण त्या स्पर्धेमध्ये विजयी ठरेल, विजयभाईंबरोबर मी पण विजयी ठरेल अशा प्रकारचा संकल्प करतो। का? कारण या वयात बॅडमिंटन खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। म्हणजे ते किती हेल्दी आहेत, किती स्ट्रॉंग आहेत। बायपास सर्जरी झाल्यानंतर सुद्धा बायपास सर्जरी झाल्यानंतर देखील विजयभाई पंडित इतकं सुरेख बॅडमिंटन खेळू शकतात ही खरंच आपल्या सगळ्यांकरता प्रेरणादायी बाब आहे। म्हणजे यातनं आपण काय घेतलं पाहिजे तर आपण सगळेजण तंदुरुस्त राहिले पाहिजेत, आपण सगळे हेल्दी राहिले पाहिजेत, आपण अशा प्रकारच्या सगळ्या स्पर्धा खेळता आल्या पाहिजेत अशा प्रकारचा संदेश निश्चितपणे या बॅडमिंटन स्पर्धेमधून आपण सगळ्यांनी घ्यावा। आणि आमचे मार्गदर्शक दुसरे आदरणीय मुन्नाबाई यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सगळ्यांचं विशेष मी अभिनंदन करतो, विशेष त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी विजयभाईंच्या आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या ठिकाणी आभार मानतो। खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा।